नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? 16 तारखेला आपला PCMचा CETचा रिझल्ट लागलेला आहे आणि 17 तारखेला PCB ग्रुपचा MST CET 2025चा रिझल्ट लागलेला आहे. आणि मित्रांनो, येत्या 2-3 दिवस मुद्दामहूनच मी थोडीशी गडबड केलेली नाही आहे या व्हिडिओच्या बाबतीत. कारण ही तसंच आहे, कारण रिझल्ट लागल्यानंतर तुमचं जे पर्सेंटाईल बाबतचा जो डिसिजन आहे की एवढं यायला पाहिजे होतं, एवढंच आलं, माझ्या शिफ्टचा हा प्रॉब्लेम झाला, मला कमी पर्सेंटाईल आलं, अमुक झालं, ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर यायला किमान 2 दिवस लागणारच होते मित्रांनो. त्यामुळं थोडंसं वेट अँड वॉच भूमिकेमध्ये मी होतो. परंतु आता मला माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर तुमच्याकडं जो रिझल्ट तुमचा यायचा आहे तो येऊन गेला मित्रांनो. आता तुमच्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉईंट येणार आहे आणि येणारे हे 1.5 ते 2 महिने तुमच्यासाठी एवढे महत्त्वाचे असणार आहेत. आणि खरं तर हेच जुलै आणि ऑगस्ट हे जे 2 महिने आहेत ते तुमच्या लाईफचा टर्निंग पॉईंट असणार आहेत. त्याचं कारणही तसंच असणार आहे, कारण तुमचं पर्सेंटाईल मित्रांनो कमी असू द्या, जास्त असू द्या, सगळ्यात महत्त्वाचं ही जी प्रोसेस आहे जी आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे ती म्हणजे कॅप राऊंड प्रोसेस. 2025च्या या प्रोसेससाठी मी तुम्हाला आता इथं या व्हिडिओमधून डिस्कस करण्यासाठी समोर आलेले मित्रांनो. आता जे इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजेससाठी खास करून आपण PCM ग्रुपसाठी विद्यार्थ्यांसाठी बोलतोय की इंजिनिअरिंगच्या प्रोसेसबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोलतोय की जी कॅप राऊंड प्रोसेस असणार आहे मित्रांनो या वर्षीची, त्याच्या डिटेल संदर्भात मी इथं तुमच्यासमोर उभा आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे. तुम्ही म्हणताल कसं सर? कारण ह्या 1.5-2 महिन्यामध्ये आता तुम्ही कॉलेजची लिस्ट तयार करणार आहेत, कॉलेजचे प्रेफरन्सेस डिसाईड करणार आहेत आणि तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळावं अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. परंतु ती पूर्ण होणार नाही. त्याचं कारण तुम्ही जर ह्या 1.5-2 महिन्यामध्ये काही चुका केल्या मित्रांनो, कॅप राऊंड प्रोसेस न समजता ब्लाइंडली कुठली तरी एखाद्याची लिस्ट घेतली, आमचा मावस भाऊ आहे तो तमक्या इंजिनिअरिंग कॉलेजला आहे, भैया तुझी लिस्ट दे, तुझा काउन्सिलर कुठला आहे, आणि त्याच्याच लिस्ट घेऊन त्याच्या लिस्टप्रमाणे जर तुम्ही कॉलेज प्रेफरन्सेस टाकले तर मित्रांनो तुम्ही अडचणीत येणार आहेत आणि तुम्हाला जे बेस्ट कॉलेज मिळायचं ते मिळणार नाही. त्याचं कारण त्याचं मेरिट वेगळं होतं, त्याचं वर्ष वेगळं होतं आणि त्याचं पर्सेंटाईल देखील वेगळं होतं. आणि तुम्ही ब्लाइंडली कोणाची तरी कॉलेज लिस्ट घेऊन कॉपी करू नका. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट. आता खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी मला या कॅप राऊंड प्रोसेसबद्दल तुम्हाला बोलायच्यात, पण सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा, कारण डेली व्हिडिओ मी टाकणार आहे आता इथून पुढे, कारण मी तुमच्यासोबत हे 1.5-2 महिने राहणार आहे मित्रांनो. काही जणांना काउन्सिलर भेटतील, काही विद्यार्थी स्वतःच्या हिमतीवर काही लिस्ट तयार करतील, काही लोक इंटरनेट कॅफेवरती डिपेंड राहतील, पण याच्यामध्ये नुकसान तुमचं आहे. मी असं म्हणेन की काउन्सिलर त्यांच्या गोष्टी पूर्ण करणार आहेत. तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या पर्सेंटाईलनुसार, तुम्हाला जी सिटी पाहिजे, तुम्हाला जी ब्रँच पाहिजे, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे, तुमच्या पर्सेंटाईलनुसार ते देण्याचा प्रयत्न करतीलच. पण तुमचा याच्यामध्ये काही रोल नाही आहे का? तुम्ही स्वतः पण ही प्रोसेस समजून घेतली पाहिजे. खरं तर तुम्ही जर स्वतः ही प्रोसेस नीट समजून घेतली तर तुम्हाला अगदी काउन्सिलरची सुद्धा गरज पडणार नाही. प्रोसेस पाहता क्षणी सुरुवातीला ती कॉम्प्लिकेटेड वाटते, पण जर तुम्ही नीट याच्यामध्ये उतरून विचार केला आणि थोडं संयमाने राहिलात हे 1.5-2 महिने, तर नक्कीच तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळणार आहे, ते देखील कमी पर्सेंटाईल असताना सुद्धा. मग जास्त पर्सेंटाईल असेल तर वादच नाही. सो लेट्स प्रोसीड टू आवर most important video of this video series, that is complete cap round process for MST CET 2025. 2025च्या या कॅप राऊंडच्या कंप्लीट प्रोसेससाठी आपण आज इथं भेटतो मित्रांनो. काय असते ही प्रोसेस, कशा पद्धतीने कॅप राऊंड होतात, कशा पद्धतीने तुम्हाला तुमचं कॉलेज मिळणार आहे, तुमच्या पर्सेंटाईलचा कसा विचार केला जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. चलो. सो मित्रांनो, सगळ्यात पहिली स्टेप 1 काय आहे, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. आता तुमच्याकडे तुमच्या CETचं पर्सेंटाईल आलेलं आहे, तुमचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे, तुमचा PCM ग्रुप असू देत किंवा तुमचा PCB ग्रुप असू देत. आता आपण फॉर एक्झाम्पल PCM ग्रुपबद्दल बोलतोय, तर तुमचा जो रिझल्ट आलेला आहे तो आलेला आहे, पण तुम्ही अजून गव्हर्नमेंटला सांगितलेलं नाही की मला इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड प्रोसेसमध्ये, तुमच्या सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेसमध्ये. व्हॉट डज इट मीन कॅप? कॅप म्हणजे काय आहे, तर सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस.
ह्या प्रोसेसमध्ये मला सहभागी करून घ्या, यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि ती असते पहिली स्टेप. आता ही अर्ज करण्याची पद्धत काय आहे पहा. याच्यामध्ये ऑफलाईन ऑनलाईन मोड आहेत. तुम्हाला सगळ्यात अगोदर तर CETच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, cetcell.mahacet.org या वेबसाईटवरती स्वतः व्हिजिट करू शकता, किंवा तुम्हाला जे स्क्रुटनी सेंटर दिलेले असतील, FC सेंटर असतील, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही हे ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर ॲप्लिकेशन करत असताना तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. तुमच्या ज्या मार्कशीट आहेत, त्यानंतर तुमचे काही सर्टिफिकेट्स असतील मित्रांनो, डोमिसाईल असेल, त्यानंतर नॅशनॅलिटी असेल, त्यानंतर EWS असेल, जे काही सर्टिफिकेट्स आहेत ते सगळे सर्टिफिकेट्स तुम्हाला ॲप्लिकेशन करताना अपलोड करायचे आहेत मित्रांनो. त्यामुळं सगळ्यात पहिली जबाबदारी येते तुमची की सर्टिफिकेटची फाईल जी आहे ती रेडी ठेवा. आता जो तुमचा हा शांततेचा काळ आहे, आज किती 21 जून आहे, तुम्ही ह्या 2-3 दिवसामध्ये तुमचे सगळे सर्टिफिकेट्स रेडी ठेवायचेत. माझं हे सर्टिफिकेट यायचं राहिलंय, ते यायचं राहिलंय, नाही चालणार मित्रांनो. सर्टिफिकेट्स रेडी करून घ्या 2-3 दिवसात, कारण 25 ते 27 जूनच्या दरम्यान तुमची ही प्रोसेस अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. डेट एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण ह्या 2-4 दिवसामध्ये तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होणार आहे मित्रांनो. लेट्स प्रोसीड टू द स्टेप नंबर 2. आता 2 नंबरची स्टेप काय असते या कॅप राऊंड प्रोसेसमध्ये, तर ती आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. मित्र हो, जे पण काही आपण रजिस्ट्रेशन केलं, ॲप्लिकेशन केलेलं आणि डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, ते अपलोड केल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन करण्याची आपली जबाबदारी असते. आणि हे व्हेरिफिकेशन कसं केलं जाऊ शकतं, तर व्हेरिफिकेशन हे तुम्हाला ऑनलाईन देखील करता येईल, किंवा सगळ्यात सोपं मी असं म्हणेन की तुमच्या ज्या जवळच्या FC सेंटरला, तुमच्या जे काही आसपासचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, त्यांनी ऑलरेडी CET सेलला सांगितलेलं आहे की आम्ही FC सेंटर म्हणून काम करू इच्छितोय, आणि त्याच्या आधारावरती त्यांचं प्रमोशन पण होत असतं. त्यामुळं तुमच्या जवळच्या FC सेंटरला, फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन तुम्हाला भेट द्यायचे, आणि त्या ठिकाणी तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, तुमची जी फाईल आहे आणि तुम्ही अपलोड केलेले जे डॉक्युमेंट्स आहेत ते खरंच सत्य आहेत का तुम्ही काही फ्रॉड केलं आहे का, काही स्कॅम आहे का, यामागं चेक करण्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ही स्टेप खूप महत्त्वाची असते मित्रांनो. ते सर्टिफिकेट्स ओरिजिनल आहेत का ही चेक करण्याची थोडक्यात ती प्रोसेस आहे. त्यानंतर एकदा ही प्रोसेस झाली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची की तुमचे जे आहेत, आफ्टर दिस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यू आर एलिजिबल फॉर कॅप राऊंड. मग स्क्रुटनी सेंटरमध्ये तुम्हाला रिमार्क दिला जातो, ग्रीन सिग्नल दिला जातो की तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही जे ओरिजिनल अपलोड केलेले आहेत ते सत्य आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही स्कॅम नाही आहे किंवा तुम्ही खोटे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले नाही आहेत, आणि त्यामुळं तुम्ही कॅप राऊंडला म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसला एलिजिबल आहात. सो स्टेप 2 जी आहे ती समजून घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस असणार आहे. 25 ते 27 जूनपासून जर तुमचे ॲप्लिकेशन सुरू झालेले असतील तर निश्चितपणे साधारणतः तुम्हाला सपोज 10-12 दिवस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा मिळतात, 10 to 12 days. म्हणजे असं नाही की 1 आणि 2 दिवसात ही प्रोसेस घडते, 10-12 दिवस तरी तुम्हाला त्यामध्ये मिळतात. साधारणतः जर आपण विचार केला तर 13-14 जुलैपर्यंत पण तुमची ही प्रोसेस चालू शकते मित्रांनो. सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरची स्टेप आहे मित्रांनो स्टेप 3. पहा, स्टेप 3 मध्ये काय आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तिसरी स्टेप कुठली असणार आहे या कॅप राऊंड प्रोसेसमध्ये, तर PML शॉर्टमध्ये याला आपण काय म्हणूयात, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या स्टेप 3 मध्ये काय काय गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत हे पहा. साधारणतः 15 जुलैपर्यंत तुम्ही काय केलेलं आहे, परत एकदा आपण तिथं जातोय की 15 जुलैपर्यंत, 13-14-15 जुलैपर्यंत काय केलेलं आहे, तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं बरोबर. आता मी ही तारीख एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण गेल्या वर्षी पण रिझल्ट 16 जूनला लागला होता, मग त्याच्यानुसार मी एक अंदाजे सांगतोय की ह्या 10 ते 12 दिवसात अशी प्रोसेस घडते, ही स्टेप घडते, म्हणून तारखा मागं पुढं होण्याची शक्यता आहे. चलो, सो आपण काय करतोय की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे मित्रांनो, ती आल्यानंतर त्याच्यात काय काय असणार आहे, तर तुमचा रँक असणार आहे, कॅटेगरी रँक असणार आहे, स्टेटचा रँक असणार आहे,
वुमेन्सचं काही स्पेशल असेल किंवा डिफेन्सचे काही कॅन्डिडेट असतील तर त्यांचा रँक असणार आहे. सो तुम्हाला इथं रँक पाहायला मिळेल तुमचा. त्याच्यानंतर या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही मिस्टेक असेल तुमच्या डाटामध्ये, तुमच्या नावात चूक आहे, तुम्ही वेगळं नाव सांगितलं होतं, वेगळं तिथं आलेलं आहे लिस्टमध्ये, किंवा इतर काही डॉक्युमेंट्समध्ये जो डाटा आहे तो चुकीचा आलेला आहे, तर तुम्ही तिथं तुमचं ग्रॅव्हियन्स सबमिट करू शकता. म्हणजे तुम्ही सांगू शकता CET सेलला की या ठिकाणी मिस्टेक्स आहेत आणि मला त्याचं करेक्शन देण्यात यावं. इट मीन्स चेंजेस आर अलाउड. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा अर्थ काय आहे की तुमचा जर काही डाटा चुकीचा मेरिट लिस्टमध्ये अपलोड झालेला असेल, इन्फॉर्मेशन चुकीची आलेली असेल CET सेलकडून, तर ती तुम्ही दुरुस्त करू शकता. सो प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये रँक आहे आणि तुमचे डाटा चेंजेस पॉसिबल आहेत. स्टेप 3 आहे मित्रांनो, याला देखील तुम्हाला वेळ दिला जातो. त्यानंतर पुढच्या स्टेपकडे जातोय आपण. स्टेप 4. एकदा का प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा कालावधी संपला की नंतर लागते फायनल मेरिट लिस्ट. साधारणतः 15 जुलै ते 30 जुलैच्या प्रोसेसमध्ये फायनल मेरिट लिस्ट तुमची येऊन जाईल. अंदाजे म्हणतोय मी 13 जुलै. 28 जुलैच्या आसपास, 28, 29, 30 जुलैच्या आसपास तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल, FML. आता फायनल मेरिट लिस्टमध्ये कुठल्या गोष्टी आहेत मित्रांनो, तर तुमचा रँक तोच असणार आहे. त्यानंतर डाटा जो आहे तो फायनल असणार आहे, कारण काही करेक्शन असेल तर ते तुम्ही प्रोव्हिजनलमध्ये दिलेलंच होतं, तुम्ही नसेल दिलं तर ते ॲज इट इज येणार आहे. त्यामुळे तुम्ही ते ग्रॅव्हियन्स पकडणं, तुमचा जो डाटा आहे, म्हणजे कंटिन्युअसली तुम्हाला चेक करत राहायचे ह्या सगळ्या गोष्टी. प्रत्येक स्टेपला तुम्ही अलर्ट राहायचं आहे. नाहीतर इकडे प्रोसेस चालू आहे, तुम्हाला वाटतं मी रजिस्ट्रेशन केलं झालं, आता तसं नसतं मित्रांनो. आता कंटिन्युअसली तुम्हाला CET सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे, तुमच्या CET सेलच्या वेबसाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे. तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे, जो ईमेल ID दिलेला आहे, तो तिथं त्याला चेक करत राहायचं सारखं. तुम्हाला त्याच्यावरती नोटिफिकेशन्स येत राहतात की आता पुढची स्टेप काय, तुम्हाला काय करायचं आहे. त्यामुळं जे मोबाईल नंबर दिलेले आहेत, ईमेल ID दिलेले आहेत, ते ऑथेंटिकेट ठेवा आणि ते चालू ठेवा, कारण त्याचा वापर पण तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी होऊ शकतो. नाही तर स्वतः तुम्ही वेबसाईटला भेट देऊन तुम्ही चेक केलं पाहिजे की सध्या काय कंडिशन आहे आणि अपडेट राहिलं पाहिजे. आम्ही तर आहोत, मी तर तुम्हाला सांगणारच आहे की कधी तुमचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे, कधी तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मिळणार आहे, कधी तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे किंवा आलेली आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये माहिती देतच राहील. परंतु तुम्ही सुद्धा स्वतः अलर्ट राहिलं पाहिजे, कारण जे काही करायचं ते तुम्हाला स्वतःला करायचं मित्रांनो. ओके, चलो. सो डाटा फायनल होतो, त्यानंतर फायनल मेरिट लिस्टमध्ये चेंजेस नॉट अलाउड. मित्र हो, एकदा का फायनल मेरिट लिस्ट लागली की ती तुम्हाला मान्य करावी लागते, कारण चेंजेसचा कालावधी फक्त PML मध्ये होता, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये होता. याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. स्टेप नंबर 5 कडे जाऊया आपण. चलो, स्टेप नंबर 5 काय आहे मित्रांनो, साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये, ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये ही गोष्ट सुरू होणार आहे तुमची. कुठली, तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म मिळणार आहेत. ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत, कॉलेज लिस्ट तुम्हाला मित्रांनो तयार करायची, आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी मी तर म्हणेन द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. आता तुम्ही म्हणसाल सर असं कसं काय, सगळ्या स्टेप तर इम्पॉर्टंट आहेत, पण ही स्टेप इम्पॉर्टंट कसं काय, तर खूपच महत्त्वाची ही स्टेप आहे मित्रांनो. चेक करा, चूज द बेस्ट कॉलेजेस अकॉर्डिंग टू युअर पर्सेंटाईल. सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे मित्रांनो की तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलनुसार कॉलेजचा प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे, ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, कॉलेजची लिस्ट तयार करायची आहे. आणि मग इथं गलतानपणा चालणार नाही, कारण आत्ता जे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहे, प्रेफरन्स फॉर्म भरणार आहे, मी पुढे सांगणार आहे की त्याचे परिणाम कसे होतात. बघा, चूज द कॉलेज, ब्रँच, सिटी वाईजली. इथं प्रत्येक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. वाईजली मीन्स तुम्हाला डोकं जागेवर ठेवून सगळी लिस्ट तयार करायची. मी परत सांगतोय मित्रांनो, कोणाची तरी अमुक एक लिस्ट मागून घेऊ नका. हां, ते एक्सपर्ट आहेत, त्यांची लिस्ट द्या आणि ती कॉपी करा, प्रेफरन्स फॉर्म आपला भरा, ऑप्शन फॉर्म भरा, अशी चूक नका करू. वाटल्यास तुम्ही काउन्सिलर लावा. तुम्हाला जर त्याची माहिती नसेल तर तुम्ही काउन्सिलरला थोडीफार फीस द्या, पण ते तुम्हाला बेटर गायडन्स करतील मित्रांनो. मी म्हणत नाही, मी तर ह्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये बिलकुल नाही आहे, मी फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय. परंतु
तुम्हाला जर स्वतःला काही कन्फ्युजन असेल तुमच्या कॉलेज लिस्टच्या बाबतीत तर तुम्ही कोणाची तरी हेल्प घेतली पाहिजे. ज्या व्यक्तीला तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज मिळवून द्यायची क्षमता ज्यांच्याकडे आहे किंवा ज्यांचे त्याच्यामध्ये अनुभव आहे अशा व्यक्तींचं तुम्ही गायडन्स घेतलं पाहिजे. ब्लाइंडली कोणावरही विश्वास ठेवून लिस्ट भरू नका मित्रांनो, कारण तुम्ही पहिल्या 10 कॉलेजमध्ये साधारणतः 50 ते 100 कॉलेजची लिस्ट बनवणार, पण तुमचं कॉलेज पहिले 10 मधलंच मिळणार आहे ना, आणि तिथं जर तुमची चूक झाली तर तुम्हाला चुकीचं कॉलेज मिळू शकतं आणि आयुष्यभर आपल्याला परत त्याचा रिग्रेट राहील. सो चूज द कॉलेज वाईजली. चलो स्टेप नंबर 6 कडे येतो आपण मित्रांनो. एकदा का तुम्ही कॉलेज लिस्ट दिली, तुम्ही तुमचा प्रेफरन्स सिक्वेन्स भरला, तुम्ही सांगितलं तुमच्या कट ऑफनुसार तुम्हाला ह्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, कॉलेज लिस्ट आहे आणि त्या कॉलेज लिस्टमध्ये कॉलेज दिलेलं आहे, कुठल्या सिटीतलं आहे, ब्रँच कोणते, त्याचा कोड भरलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप केअरफुली करायच्यात आणि ह्याच्यासाठी तुम्हाला वेळ पण भरपूर मिळतो. साधारणतः तुम्हाला ऑप्शन फॉर्म कॉलेज लिस्टसाठी परत 8 to 10 days मिळत आहेत, म्हणजे 10 ते 12 ऑगस्ट पर्यंत. 2 ऑगस्ट पासून आपण म्हणतोय की मी एक्झॅक्ट डेट बद्दल बोलत नाही मित्रांनो, मी एक अंदाज सांगतोय की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जर तुमच्या ऑप्शन फॉर्म कॉलेज लिस्ट भरण्याचा असेल तर तुम्हाला 10-12 तारखेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला वेळ मिळतोय आणि तुम्ही ते सबमिट करू शकताय. तुमचा ऑप्शन फॉर्म कॉलेज लिस्ट तिथं तुम्ही भरून देऊ शकताय आणि तुमचा पहिला जो कॅप राऊंड आहे, कॅप राऊंड 1, तो तुमचा 10, 12, 13 तारखेच्या आसपास सुरू होईल. आणि कॅप राऊंडमध्ये तुम्हाला काय गोष्टी मिळतात तर सगळ्यात पहिलं तुम्ही ज्यानुसार ऑप्शन भरलेले त्यानुसार तुम्हाला कॉलेज अलॉट केलं जाईल मित्रांनो. एकदा का जे कॉलेज अलाउड केलेलं आहे, तुम्हाला जे कॉलेज त्यांनी दिलेलं आहे तुमच्या प्रेफरन्स फॉर्मनुसार, तुम्ही जी कॉलेज लिस्ट केली त्याच्यानुसार, तुमच्या पर्सेंटाईलनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला ते कॉलेज कॅप राऊंड फर्स्टमध्ये दिलं गेलेलं आहे मित्रांनो. आणि या राऊंडमध्ये ज्या सीट शिल्लक राहतील, समजा एखाद्या कॉलेजमध्ये इनटेक कॅपॅसिटी आहे 150 सीट्सची, तर साधारणतः कॅप राऊंड 1 मध्येच 80% सीट भरल्या जातात. मग 80% सीट जर म्हटलं तर साधारणतः 120 सीट ज्या आहेत, एक ॲप्रॉक्स म्हणतो मी लमसम, तर 120 सीट ह्या राऊंड 1 मध्येच, कॅप राऊंड 1 मध्येच भरल्या जातात. म्हणजे 80% सीट जर कॅप राऊंड 1 मध्ये भरल्या जात असतील तर विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. जर तुम्हाला इथं तुम्ही जे पण ऑप्शन्स भरलेले आहेत मित्रांनो, आता या वर्षीच्या कॅप राऊंड प्रोसेसमध्ये काय रूल्स बदल आलेले आहेत ते सांगतो. पूर्वी तुम्हाला फ्रीज करता येत होतं, बेटरमेंट करता येत होतं, परंतु आता यावर्षी MST-CET 2025 साठी कॅप राऊंड प्रोसेसमध्ये ॲटो फ्रीज सिस्टीम आलेले. आता ही ॲटो फ्रीज सिस्टीम काय आहे ती पण समजून घेऊ आपण, की ॲटो फ्रीज सिस्टीम जे आहे मित्रांनो, याच्यामध्ये कॅप राऊंड 1 मध्ये तुम्ही जे काही प्रेफरन्स फॉर्म भरलेला आहे, कॉलेज लिस्ट दिलेली, आता मला सांगा जे दी मोस्ट इम्पॉर्टंट कॉलेज आहे, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं, तुम्हाला आवश्यक असलेलं, तुम्हाला तेच कॉलेज पाहिजे असं तुम्ही सांगितलेलं आहे बरोबर. मग तुम्ही ते कॉलेज किती नंबरला देणार? 1 नंबरला. त्याच्यानंतर ते नाही मिळालं बाबा तर मला 2 नंबरचं कॉलेज द्या, ते नाही मिळालं तर 3 नंबरचं कॉलेज द्या, ते नाही मिळालं तर 4 नंबरचं कॉलेज द्या. म्हणजे तुम्ही इच्छेचा सिक्वेन्स, तुम्हाला जी काही तुमची विश आहे, जी काही सिटी पाहिजे, जी काही कॉलेज पाहिजे, जी काही ब्रँच पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, त्याच्यानुसार कॉलेज लिस्ट तयार केले असं CETला वाटतंय. तुम्ही केलंय का नाही बुद्धी वापरून ते त्यांना माहीत नाही, पण तुम्ही करणं गरजेचं आहे. म्हणून काय करताय CET सेल, यावर्षी ॲटो फ्रीज सिस्टीम आले. फॉर एक्झाम्पल हे कॉलेज लिस्ट आहे तुमची, COEP, VJTI, WCE वालचंद सांगली म्हणूयात आपण, किंवा VIT, PCCOE, जे काही तुमची प्रेफरन्स लिस्ट आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय. त्यानंतर सपोज अजून काय आहे तुम्हाला, SPIT, SGGS, अशी तुमची लिस्ट आहे. सपोज मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय की ह्या लिस्टमध्ये आता गव्हर्नमेंटने काय केलंय पहा, की CET सेलचं म्हणणं काय की तुम्ही तुमची प्रेफरन्स लिस्ट भरले, ओके, तुमचा फर्स्ट चॉईस काय दिलाय तुम्ही आम्हाला, COEP दिलाय. जर समजा तुमच्या कट ऑफनुसार तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला ते चेक केलं जातं की COEP कॉलेज मिळतं का, पहिलं कॉलेज मिळतंय का ते चेक केलं जातं. सपोज जर तुम्हाला पहिलं कॉलेज मिळालं तर हे कॉलेज यावर्षी लॉक केलं जातं मित्रांनो. काय केलं जातं? डायरेक्ट लॉक केलं जातं. आणि हे लॉक करणं म्हणजे ॲटो फ्रीज.
तुम्हाला हेच कॉलेज घ्यावं लागतं. ॲटो फ्रीज मीन्स समजून घ्या, जर त्यांनी तुम्हाला फर्स्ट ऑप्शन फर्स्ट प्रेफरन्स दिला, फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे तेच कॉलेज तुम्हाला पाहिजे होतं, मग त्यांनी पण तेच दिलंय ना, मग तुम्हाला कॅप राऊंड प्रोसेसमधून बाद केलं जातं. लगेचच तुम्हाला कॉलेजला त्याचं कन्फर्मेशन लेटर घ्यायचंय, जायचंय, डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि ॲडमिशन घ्यायचंय. याला म्हणतो आपण ॲटो फ्रीज सिस्टीम. सो कॅप राऊंड 1 मध्ये टॉप 1 कॉलेज जे आहे ते ॲटो फ्रीज होतं मित्रांनो. लक्षात घ्यायचं, हा रूल नवीन आहे, गेल्या वर्षी नव्हता, यावर्षी हा रूल आलेला आहे. टॉपचं जे कॉलेज आहे तुमचं टॉप 1 कॉलेज आहे ते तुमचं ॲटो फ्रीज होऊन जातं. आता याच्यातल्या वॅकंट सीट ज्या आहेत त्या तुमच्या कॅप राऊंड 2 ला जातात मित्रांनो. स्टेप 7 मध्ये कॅप राऊंड 2 आहे. काय आहे तर इथं पण तुम्हाला कॉलेज दिलं जाणार आहे. आता इकडून इकडे येताना काही गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या, परत एकदा सांगतो की तुम्हाला जर समजा मिळालेलं कॉलेज, समजा तुम्हाला 6-7 नंबरचं कॉलेज मिळाले आणि तुम्हाला वाटतंय सपोज हे कॉलेज मिळालं SGGS नांदेड, तुम्हाला वाटतंय की मला दुसऱ्या राऊंडला वरच्या 6 पैकी मिळू शकतंय, तर तुम्हाला काय करायचं, बेटरमेंटचा ऑप्शन चॉईस करायचं. बेटरमेंटसाठी तुम्हाला काय करता येईल की तुमचं कॉलेज तर फ्रीज होईल, जे काय मिळालंय ते, हे कॉलेज फ्रीज होईल, परंतु तुम्ही 1000 रुपये फीस भरून फ्लोट केलं आणि पुढच्या राऊंडला तुम्ही एलिजिबल आहात, तर हे तर तुमच्याकडे राहणार आहे. पण सेकंड राऊंडला तुम्हाला ह्या 6 कॉलेजपैकी मिळते का हे चेक करण्यासाठी तुम्ही 1000 रुपये फीस भरून बेटरमेंटचा ऑप्शन चॉईस केलेला आहे. येते का लक्षात? तर त्यानंतर तुम्ही कॅप राऊंड सेकंडसाठी अलाउड आहात. सो बेटरमेंट करणं हे गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. मग सेकंड राऊंडला परत चेक केलं जातं. मग तुमची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये ते चेक करतात की तुम्ही जे चॉईस दिलेले आहे तुम्हाला त्या वरच्या 6 पैकी अजून 7वं लागलं असेल तर वरच्या 6 पैकी मिळते का ते बघतात, देतात. नसेल मिळेल तर तुम्हाला ते पहिलं कॉलेज जे SGGS तुम्ही दिलं होतं ते घेता येतं. म्हणजे पहिल्या राऊंडचं कॉलेज तुमचं फ्रीज राहण्यासाठी बेटरमेंटचा ऑप्शन तुम्हाला चॉईस करणं गरजेचं आहे, फ्लोटचा ऑप्शन तुम्हाला चॉईस करणं गरजेचं आहे. त्यासाठी फीस पण भरावी लागते 1000 रुपये. म्हणजेच तुम्हाला CET सेलला कनेक्टेड राहावं लागतं मित्रांनो. ओके, चलो. आता ज्या काही सीट 20% शिल्लक राहिल्या होत्या त्या सीट तुम्हाला कुठं आलेल्या आहेत, आता कॅप राऊंड 2 मध्ये आलेल्या आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट, कॅप राऊंड फर्स्ट झाला की जवळपास 70-80% सगळ्या कॉलेजेसच्या सीट भरलेल्या आहेत मित्रांनो. साधारणतः 15 ऑगस्टच्या आसपास कॅप राऊंड फर्स्टची प्रोसेस व्हायला आहे आणि हा राऊंड पुढे 2-4 दिवसांना आहे. म्हणजे काय व्हायलंय, सपोज हे 20 ऑगस्ट आहे, आता लक्षात घ्या, 15 ऑगस्टच्या आसपास जर कॅप राऊंड फर्स्ट झाला, वर्गातली 70 ते 80% विद्यार्थी संख्या आली तर कॉलेज सुरू झालेले असतात. म्हणजे कॅप राऊंड फर्स्टच्याच बेसिसवरती कॉलेज सुरू होतात. कॅप राऊंड सेकंड, थर्ड, यावर्षी तर कॅप राऊंड फोर्थ पण आलाय, याची वाट पाहिली जात नाही. सो कॅप राऊंड फर्स्ट मध्ये ज्यांना चांगले कॉलेजेस मिळतात त्यांचं कॉलेज पण सुरू होतं आणि ते कॉलेज जॉईन पण करतात. सो ज्यांना चांगले कॉलेजेस कॅप राऊंड फर्स्ट मध्ये मिळतात, वेळ नका घालू, डायरेक्ट कॉलेजला जॉईन व्हा आणि ॲडमिशन घ्या. पण जर तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचं असेल तर तुम्ही बेटरमेंटची फीस भरून कॅप राऊंड सेकंडला येऊ शकता. पण त्या दरम्यान कॉलेज चालू झालेले असतात. सर कॉलेज चालू झाले म्हणल्यावर कसं, बिलकुल घाबरायची गरज नाही, कारण ह्या इकडं साईड बाय साईड कॅपची प्रोसेस चालू आहे आणि तिकडे कॉलेज चालू होतात. पण तुम्हाला माहिती आहे 4 वर्षाची डिग्री आहे, कॉलेज जर चालू झालं तर लगेचच काय शिकवायला सुरू नाही करणार. त्यांनाही माहीत असते की अजून 20-30% विद्यार्थी यायचे बाकी आहेत. मग ते काय करतात, कॉलेज कसं आहे, कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, त्यांनी काय फॅसिलिटीज दिल्या, त्यांच्याकडे कुठली प्लेसमेंट आहे, म्हणजे कॉलेजची वेगवेगळी माहिती ते सांगतात. कॉलेजमध्ये काय आहे त्याबद्दलची माहिती सुरुवातीच्या 8-15 दिवसात असते. चलो, सो तुमचं काही नुकसान होत नाही. वॅकंट सीट्स ऑफ फर्स्ट राऊंड फिल्ड अँड रिमेनिंग फॉरवर्डेड टू द कॅप राऊंड 3. सपोज 150 पैकी 30 सीट शिल्लक होत्या. इथं किती आहेत, या 30 सीट मधल्या इथं किती भरल्या जातील तर 20च भरल्या जातील. 30 पैकी 20 सीट कॅप राऊंड 2 मध्ये भरल्या जात आहेत मित्रांनो. म्हणजे अजून 10 सीट त्या कॉलेजच्या शिल्लक राहणार आणि त्या कॅप राऊंड 3 ला जाणार आहेत. आता इथं जर तुम्हाला पहिल्या 3 कॉलेजमध्ये जर कॉलेज मिळत असेल, बघा ॲटो फ्री सिस्टीम इथं कशी आहे, ॲटो फ्री सिस्टीम इथं पण काम करते मित्रांनो. सपोज 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जी काय लिस्ट आहे, तुम्हाला जर पहिल्या 3 पैकी कॉलेज मिळत असेल, परत ऐका नीट, जर तुम्हाला पहिल्या 3 पैकी कॉलेज मिळत असेल तर या वर्षीचा रूल काय सांगतोय की हे ॲटो फ्रीज होऊन जाईल. पहिलं मिळू द्या, दुसरं असू द्या किंवा तिसरं, पहिल्या 3 कॉलेजपैकी कुठलंही कॉलेज जर मिळालं तर ते लॉक होणार आहे. म्हणजे टॉप 3 कॉलेजेसचा लॉक आहे इथं, टॉप 1 to 3. पहिल्या 3 कॉलेजपैकी कुठलंही असू द्या तुम्हाला ते घ्यावंच लागेल मित्रांनो.
तुमच्याकडं पर्याय नाही आहे. कॉलेजला रिपोर्टिंग करायचं, ॲडमिशन करायचं, फीस भरायची आणि कॉलेज जॉईन करायचं मित्रांनो. कारण ॲटो फ्री सिस्टीम पहिल्या 3पर्यंत कॅप राऊंड 2ला. आता जर पहिल्या 3 पैकी तुम्हाला कॉलेज नाही मिळालेलं, समजा तुम्हाला 6 नंबरचं मिळालंय पण तुम्हाला अजून वाटतंय की मला 4 नंबरचं कॉलेज मिळू शकतंय किंवा पहिल्या 5 पैकी कुठलं पण मिळू शकतंय, तर तुम्ही परत एकदा बेटरमेंटसाठी अप्लाय करू शकताय, नेक्स्ट राऊंडला जाऊ शकताय आणि बेटरमेंटला गेल्यानंतर तुमचं पहिलं कॉलेज तर तसं राहणार आहे, परंतु तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी कॅप राऊंड 3साठी तुम्ही एलिजिबल आहात बेटरमेंट केल्यानंतर. इथं पण तुम्हाला राहिलेले ज्या सीट होत्या, किती सीट म्हणतो आपण, फॉर एक्झाम्पल इथं पहा की 20 सीट भरल्यात, म्हणजे 10 सीट ज्या आहेत त्या अजून शिल्लक आहेत. तर त्या 10 सीट इथं आलेल्या आहेत, या राऊंडसाठी आलेल्या आहेत. वॅकंट सीट्स ऑफ सेकंड राऊंड फिल्ड अँड रिमेनिंग फॉरवर्डेड टू स्पॉट राऊंड. आता इथं मी का म्हटलं स्पॉट राऊंड, कारण आतापर्यंत तसं ऑथेंटिकेट जी आर नव्हता की कॅप राऊंड 4 होणार आहे, पण आता निश्चित आहे की यावर्षी कॅप राऊंड 4 पण होणार आहे. सो कॅप 3 नंतर काय होईल, कॅप 4 पण होईल आणि कॅप 4 नंतर काय होईल तर स्पॉट राऊंड होईल. सो अशा पद्धतीने ज्या कमी सीट, खूप कमी सीट अवेलेबल असतात कॅप राऊंड 3-4 मध्ये आणि त्याच्यातून जर शिल्लक असतील काही सीट तर त्या स्पॉट राऊंडमध्ये पण भरल्या जात असतात. सो हे आपले असेल स्टेप 8. त्यानंतर स्टेप 9 जे आहे स्पॉट राऊंड. मित्रांनो कॅप 3 नंतर कॅप 4 येणार आहे यावर्षी, गेल्या वर्षी नव्हता पण कॅप 4 पण येणार आहे, लक्षात घ्या. आणि कॅप 4 नंतर येत असतो स्पॉट राऊंड. स्पॉट राऊंडचं वैशिष्ट्य काय मित्रांनो, इथं थोडीशी काळजी घ्या. पहा, स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला 2 गोष्टी पाहायला मिळतात. एक तर हा ऑनलाईन नाही आहे, ऑफलाईन आहे, म्हणजे स्पॉट राऊंडला तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन भेट द्यायची आणि ऑन दी स्पॉट तुम्ही हजर राहणं गरजेचं आहे ज्या दिवशी ते स्पॉट राऊंड आहेत त्या दिवशी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नो बेनिफिट्स ऑफ रिझर्वेशन अँड अदर्स. तुम्हाला कुठलाही कॅटेगरी बेनिफिट असेल, रिझर्वेशन बेनिफिट असेल, काय स्कॉलरशिप असतील तर ते इथं ॲप्लिकेबल नाही आहे. स्पॉट राऊंड हे तुम्हाला फक्त ॲडमिशन मिळवून देत आहेत. शेवटी जर तुम्हाला फीस भरून का असेना पण चांगलं कॉलेज मिळत असेल तर तुम्ही स्पॉट राऊंडसुद्धा अटेंड करायला काही हरकत नाही, हे लक्षात घ्या. चलो स्टेप नंबर 10. हा जो आहे तो गव्हर्नमेंट प्रोसेसचा पार्टच नाही आहे मित्रांनो, म्हणजे कॅप राऊंड प्रोसेसचा हा विषयच नाही. मी फक्त इथं काय सांगतोय की हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मॅनेजमेंट कोटा ॲडमिशन्स असतात. मॅनेजमेंट कोटा म्हणजे हे इन्स्टिट्यूशनल लेवलचा पार्ट आहे आणि याच्यामध्ये कॅप राऊंडचा गव्हर्नमेंट प्रोसेसचा काही संबंध नाही आहे, कारण हे इन्स्टिट्यूटच्या मनावरती आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय होतं, मोड ऑफलाईन तर आहेच पण तुम्हाला डोनेशन्स भरावं लागतात. कॉलेज जी काही तुम्हाला रक्कम मागतं त्यांच्या बिल्डिंग फंडसाठी असेल किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी ती तुम्हाला डोनेशन म्हणून द्यावी लागते. बेनिफिट्स कुठल्याही प्रकारचे रिझर्वेशन आणि कॅटेगरीचे तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही आहेत. सिम्पली तुम्हाला फक्त कॉलेज ॲडमिशन देऊ शकतं. सो ही होती आपली कंप्लीट कॅप राऊंड प्रोसेस यावर्षीची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि अजूनही आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा मित्रांनो. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे टॉप 20 कॉलेजेस इन पुणे. पुण्यातील असे 20 कॉलेजेस जे की 70-80 पर्सेंटाईल जरी असतील विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाईल आहे, खास त्या विद्यार्थ्यांसाठी आपला उद्याचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण तुम्हाला 70-80 पर्सेंटाईल जरी असेल तरी पुण्यातलं चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रँच कशी मिळू शकते ते आपण बघणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.